सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं या प्रेस कॉन्फरन्ससाठी स्वागत. आजची जी आपण प्रेस कॉन्फरन्स बोलवली आहे ती प्रामुख्यानं दिनांक 1 जानेवारी पासून आपण लातूर जिल्हा पोलीस दलाने एक स्वतंत्र आणि एक विशेष कक्ष जो स्थापन केलेला आहे, तर ते कक्ष स्थापन झाल्यापासून गेल्या 1.5 महिन्यामध्ये या कक्षाने जी काही भरीव अशी कामगिरी केलेली आहे, त्या भरीव कामगिरीच्या अनुषंगाने आपल्या सगळ्यांना अवगत करण्यासाठी म्हणून आज या ठिकाणी बोलवलेलं आहे. दाखवण्याचं धाडस करू नये किंवा जर एखादा गुन्हा कोणी केला तर त्यांनी पुन्हा दुसरा गुन्हा करू नये यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिबंधक कारवाया ज्या आहेत त्या महाराष्ट्र पोलीस अधिनियम तसेच नवीन जे काही भारतीय न्याय संहिता आहे याच्यामध्ये याची तरतुदी घालून दिलेल्या आहेत. याची इफेक्टिव्ह अंमलबजावणी जर झाली तर गुन्हेगारांवर मोठ्या प्रमाणावर वचक त्या ठिकाणी प्रतिबंधक कारवाई कक्ष आपण या ठिकाणी स्थापन केलेला आहे. आपल्या कल्पना असेल की मोठमोठ्या शहरांमध्ये असे स्वतंत्र हेड निहाय त्या ठिकाणी सेल असतात, त्या ठिकाणी युनिट असतात. त्यामध्ये दरोडा प्रतिबंधक पथक असेल, त्यामध्ये खंडणी विरोधी पथक असेल, त्यामुळे संघटित गुन्हेगारी विरोधी पथक असेल. परंतु जिल्हा स्तरावर असं पथक त्या ठिकाणी शक्यतो नसतं. परंतु लातूर हा आपला पहिला जिल्हा आहे ज्याने अशा पद्धतीचं हे प्रिव्हेंटिव्ह सेल या ठिकाणी स्थापन केलेलं आहे. ऍडिशनल एसपी यांचं त्याच्यावर डे टू डे सुपरविजन आपल्याला त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. आणि या सेलसाठी आपण एक प्रशिक्षित अधिकारी आणि त्याच्या मदतीला त्या ठिकाणी 5 अंमलदार हे आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत. आता या प्रिव्हेंटिव्ह सेलचं जे प्रमुख काम आहे त्याच्यामध्ये जे महाराष्ट्र पोलीस अधिनियम आहे त्याच्यामध्ये सेक्शन 55 आहे, जे टोळे तडीपारसाठी आपण वापरलं जातं. म्हणजे 2 किंवा 2पेक्षा जास्त गुन्हेगार एकत्र येऊन जर कुठले गुन्हे करत असतील आणि वारंवार अशा पद्धतीचे गुन्हे करत असतील तर या गँगला तडीपार करण्यासाठीच ही प्रिव्हेंटिव्ह कारवाई आहे. आणि पोलीस स्टेशनकडनं असे प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे येतात आणि पोलीस अधीक्षक त्याच्यामध्ये सुनावणी घेतात. आणि सुनावणी अंती जर त्यांची खात्री पटली की या टोळीला या भागातनं काही कालावधीसाठी हद्दपार करणं आवश्यक आहे, त्या ठिकाणी कलम 55 प्रमाणे त्या टोळीला तडीपार केलं जातं. त्यानंतर कलम 56 आहे महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचं. हे कलम जे आहे तर ते एखाद्या इंडिव्हिज्युअल गुन्हेगार जो एकटा गुन्हे करतो आणि ते गुन्हे वारंवार जर तो करत असेल तर एक अशा गुन्हेगाराच्या विरोधात तडीपार करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमचं कलम 56 जे आहे तर त्याच्या अंतर्गत हद्दपार करण्याची कार्यवाही करता येते. पोलीस स्टेशनकडनं असा प्रस्ताव आल्यानंतर संबंधित जे एसडीएम आहेत प्रांत अधिकारी त्यांना त्या पॉवर्स आहेत आणि प्रांत अधिकारी कलम 56 प्रमाणे अशा गुन्हेगारांना तडीपार करू शकतात. त्यानंतर कलम 57 म्हणजे एखादा गुन्हेगार जर दोष सिद्ध झाला किंवा कन्व्हिक्ट झाला तर मग अशा कन्व्हिक्टेड गुन्हेगारांसाठी मग तो एका गुन्ह्यात असेल काय किंवा एकापेक्षा जास्त गुन्ह्यात असेल काय, अशा कन्व्हिक्टेड गुन्हेगारांसाठी दोषसिद्ध अपराध्यांसाठी त्यांनी पुन्हा तो गुन्हा करू नये म्हणून त्यांच्यावर जो प्रतिबंध केला जातो त्याच्यासाठी जे तडीपार केलं जातं ते कलम 57 प्रमाणे त्या ठिकाणी तडीपार केलं जातं. आणि ही जी तडीपारी आहे ती ही सुद्धा एसडीएम कडनं किंवा प्रांताधिकाऱ्यांकडनं ही कारवाई त्या ठिकाणी केली जाते. कलम 100 त्यानंतर एमपीडीए जे आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की एखादा फारच धोकादायक इसम आहे ज्याला आपण यापूर्वी अटक केलेली आहे गुन्ह्यांमध्ये, तो वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अटक झालेला आहे, त्याची गुन्हेगारी कृत्य सातत्यानं सुरू आहे, त्याच्यावर आपण प्रिव्हेंटिव्ह कारवाई सुद्धा केलेल्या असतील. जर 126 BNS असेल किंवा 129 असेल किंवा 56 असेल तर या प्रिव्हेंटिव्ह कारवाया किंवा तडीपारीच्या कारवाई केल्यानंतर सुद्धा जर त्याच्या वर्तनात कुठलीही सुधारणा त्या ठिकाणी होत नसेल आणि त्याची गुन्हेगारी कृत्य ही सतत चालूच असतील आणि त्याच्यामुळे सामाजिक व शांतता व सुरक्षितता जर त्या ठिकाणी धोक्यात येत असेल तर अशा गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्याची जी प्रक्रिया आहे
MPDA अंतर्गत, तर ती सुद्धा कारवाई आपण त्या ठिकाणी करत असतो. आणि त्या अंतर्गत त्या सदर इसमाला जास्तीत जास्त 12 महिन्यासाठी 1 वर्षासाठी आपण जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने आपण त्या ठिकाणी थेट जेलमध्ये स्थानबद्ध करत असतो. या व्यतिरिक्त जे पिटी ऑफेन्सेस किंवा NC आहेत किंवा छोटे पिटी गुन्हे आहेत, मारामारी झालेली, शिवीगाळ झालेली आहे, आपसातील वाद आहे आणि पुढे चालून ह्याच्यामध्ये काहीतरी गुन्हा होऊ शकतो. प्रामुख्याने शेतीचे वाद असतील, बांधाचे वाद असतील, शेजाऱ्यांचे वाद असतील किंवा मित्रमित्रांच्यात काही भांडणं असतील, मारामारी असतील, तर याच्या अनुषंगानं गुन्हेगारी त्यांची पार्श्वभूमी नाहीये, परंतु भविष्यात त्यांच्याकडनं एखादा गुन्हा होऊ शकतो. म्हणून त्या ठिकाणी BNSS अंतर्गत कलम 126 प्रमाणे त्या ठिकाणी प्रतिबंधक कारवाई केली जाते. ही प्रतिबंधक कारवाई ही बॉन्डच्या स्वरूपात असते, म्हणजे त्यांच्याकडनं एक जामीनपत्र त्या ठिकाणी घेतलं जातं, बंधपत्र घेतलं जातं की आम्ही कुठलाही गुन्हा करणार नाही किंवा कुठलाही कायदा हातात त्या ठिकाणी घेणार नाही. आणि ह्याचे जे अधिकार आहेत ते संबंधित तहसीलदारांना किंवा ऍडिशनल एसपींना सुद्धा हे अधिकार त्या ठिकाणी कायद्याने दिलेले आहेत कलम 126 BNSS प्रमाणे. आणि कलम 129 BNSS आहे, तर ज्याच्यामध्ये एखादा गुन्हा आहे आणि पुन्हा तो गुन्हा करू शकतो, दुसरा गुन्हा जर त्यांनी केला, पर्टिक्युलरली प्रॉपर्टी ऑफेन्सेसच्या बाबतीत, तर त्याच्यामध्ये सुद्धा 129 प्रमाणे त्या ठिकाणी प्रतिबंधक कारवाई केली जाते. त्याच्यामध्ये बॉन्ड त्या ठिकाणी बंधपत्र लिहून घेतलं जातं आणि ही कारवाई सुद्धा जी आहे ती तहसीलदारांना किंवा ऍडिशनल एसपीना त्या ठिकाणी करण्याचा अधिकार आहे. आणि शेवटची जी प्रतिबंधक कारवाई आहे तर ती सेक्शन 93, ज्याच्यामध्ये आपण जे दारू गाळणारे किंवा दारूची विक्री करणारे जे इसम आहेत, अशा इसमांच्या विरोधात आपण सेक्शन 93 प्रमाणे त्या ठिकाणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या सेक्शन 93 प्रमाणे त्या ठिकाणी प्रस्ताव सादर करत असतो. आणि सदर SDM प्रांताधिकारी जे आहेत 129 असेल, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 55 टोळी तडीपार, कलम 56 इंडिव्हिज्युअल तडीपार, कलम 57 दोषसिद्ध तडीपार आणि MPDA स्थानबद्ध, तर ही जी सगळी जी प्रकरणं आहेत ह्या प्रिव्हेंटिव्ह कारवाया आहेत, ह्या इंडिव्हिज्युअल पोलीस स्टेशनकडनं जे कारवाया केल्या जात होत्या, तर त्याच्यामध्ये कुठेतरी सुसूत्रता त्या ठिकाणी असणं आवश्यक होतं, त्या गुन्ह्यांना आळा घालणं, तर हा होता. तर या अनुषंगानं आपण गेल्या वर्षी जवळपास 2 महिने ह्या सगळ्या गोष्टींची तयारी आपण त्या ठिकाणी सुरू केली होती आणि त्यासाठी आपण हे सेल सुरू केलं होतं. त्याच्यासाठी अधिकारी अंमलदार त्या ठिकाणी दिले होते, त्यांना पूर्ण जिल्ह्यातला आपण डेटा त्या ठिकाणी गोळा करायला काम त्या ठिकाणी दिलं होतं. आणि मग 1 जानेवारी पासून मात्र या टीमने त्यांचं जे काम आहे ते काम त्यांनी सादर केलेले आहेत. त्यापैकी 3 प्रस्ताव अहमदपूर SDM यांच्याकडे, 3 प्रस्ताव लातूर SDM यांच्याकडे, 2 प्रस्ताव